नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 21 जानेवारी सोमवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। आजचा दिवस महत्त्वाचा आहे, तो म्हणजे काय तर आज ब्लड मून आणि सुपर मून असा दोघींचा योग आहे। ब्लड मून म्हणजे काय तर चंद्राची ग्रहणातली स्थिती असते। खग्रास चंद्रग्रहणात चंद्रबिंब हे लाल रंगाचं दिसतं, म्हणजे ब्लड रक्तासारखं दिसतं, त्याच्यामुळे त्याला ब्लड मून म्हटलं जातं। सुपर मून नावाची कन्सेप्ट मागेही बघितली होती, ती म्हणजे काय तर पृथ्वीपासून चंद्र हा जवळच्या अंतरावरील, म्हणजे याचा अंतर जे असणार आहे ते 3,57,000 किलोमीटर 57,300 किलोमीटर इतका असणार आहे। आणि हा चंद्र पृथ्वीच्या इतका जवळ आल्यामुळे काय होईल की चंद्र ऍक्च्युली तो थोडा मोठा दिसणार, म्हणजे किती तर 14% मोठा दिसेल आणि 30% तेजस्वी दिसेल। याला सुपरमून असं म्हटलं जातं। आता याच्यामध्ये की चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका रेषेत येतील आणि इथून खग्रास चंद्रग्रहण होईल आणि चंद्रबिंब लाल भळक दिसेल, म्हणजे त्याला ब्लड मून आपण म्हणतो। अशी स्थिती जी असणार आहे चंद्राची ही जास्तीत जास्त 1 तासापर्यंत असेल, म्हणजे 60 मिनिटं तुम्ही असं बघू शकता। प्रत्येक वर्षी किमान 2 आणि कमाल 5 असे सुपरमून आपण पाहू शकतो, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 सुपरमून एका वर्षात दिसू शकतात। ब्लड मून जर 2 ब्लड मून मधील जो कालावधी असतो तो 6 महिने ते 3 वर्ष असतो बघा। म्हणजे तुम्हाला कमीत कमी 6 महिन्यात 2 वेळा ब्लड मून बघायला मिळतो, तर कधी कधी 3 वर्षे या गोष्टीसाठी लागू शकतात। चंद्राची ही जी ब्लड मून वगैरे स्थिती असणार आहे यासाठी भारतातून आपण हे बघू शकणार नाहीये। हे कुठून बघू शकलं जाईल आज तर मध्य पूर्व भाग, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ओशेनिया, रशियाचा पूर्व भाग इथून हे बघितलं जाऊ शकतं। कारण सकाळची वेळ आहे भारतामध्ये। आता जे हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे ते सकाळी 9:04 होणार आहे। ऑब्व्हियसली आपल्याकडे दिवस आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्याकडे दिसणार नाही। आता मग आपल्याला बघायचं असलं तर काय लोड नाही, जे लोक बघतील ती त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतील, आपल्या टेलिग्रामला आपण तो पोस्ट करू, सो तुम्ही काय लोड घेऊ नका त्याचा। सुपरमून पाहण्याचा योग पुन्हा 19 फेब्रुवारी 2019 आहे, म्हणजे येत्या महिन्यामध्ये परत 19 सुपरमून आपण बघू शकतो। खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल ते कधी 16 जुलै 2019 जे खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे ते भारतातून आपण बघू शकतो। सो आपल्याला या 2 महत्वाच्या तारखा पण लक्षात ठेवायच्या आहे। ब्लड मून, सुपरमून काय असतं हे मी तुम्हाला सांगितलं, सो ते लक्षात ठेवा। बेसिकली आपल्याला जर विचारलं एक्झाम मध्ये तर आपल्याला माहित पाहिजे। संपादकीयमध्ये लोकसत्तानी कृत्रिम प्रज्ञा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर संपादकीय लिहिलेलं आहे। युपीएससी मराठीमधून लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप पर्वणीच आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहून मिळतंय। सो ज्यांना युपीएससी मराठीतून करायची त्यांनी हे मिस करू नका। 3 टप्प्यांमध्ये सगळ्यात पहिला आहे वीक अँड नॅरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे एका ठराविक क्षेत्रातील मर्यादित मानवी बुद्धिमत्ता। याच्यामध्ये काय असतं, वीक अँड नॅरो इंटेलिजन्स आहे, नावातच आहे, वीक पण आहे नॅरो पण आहे, म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात मर्यादित मानवी बुद्धिमत्ता, ज्ञानग्रहण क्षमता आणायची आणि जिच्यामुळे एखादी सिस्टीम एखादं छोटंसं मानवी काम अत्यंत कुशलतेने करणार। पण हे काय आहे तर हे नॅरो आहे, एखादंच काम ते करणार आहे। त्याच्या पुढची जी काही स्टेप आहे ती काय आहे, जनरल अँड स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे पूर्ण मानवी बुद्धिमत्ता आणि ज्ञानग्रहण क्षमता आणायची। आणि याच्यामुळे असं मशीन्स ज्या काय असतात जिच्यामध्ये पूर्ण मानवी बुद्धिमत्ता, ज्ञानग्रहण क्षमता असते, त्या सगळी मानवी कार्य जी अत्यंत कुशलतेने आत्मसात करतात आणि याच्यामध्ये मानवासारखी जाणीव, संवेदना, भावना, आत्मजागरूकता हेही गुण असतात, है ना। रोबोट 2 सारखं, रोबोट आपला पहिला पिक्चर त्याच्यामध्ये होतोय बघा, चिट्टी सारखं। सुपर इंटेलिजन्स आणि सिंग्युलॅरिटी ही त्याच्यातली पुढची आहे। आता सुपर इंटेलिजन्स म्हणजे काय, अमर्यादित अमानवी अफाट बुद्धिमत्ता, ज्ञानग्रहण क्षमता, जिच्यामध्ये मानवी बुद्ध्यांकाच्या पण जास्त, कक्षेपेक्षा जास्त कैक पटीने असं प्रगत असणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण याच्यामध्ये गृहीत धरतो। त्याच्यानंतर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जे आहे ते केंद्र सरकारच निवडणार आहे। प्रजासत्ताक दिनी एकूण 26 जानेवारीला दिले जाणारे हे पुरस्कार आहे। भारतीय बाल कल्याण परिषद नावाची स्वयंसेवी संघटना आहे, ती 1957 पासून हे काम करत होती की प्रजासत्ताक दिनी जे राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जायचे त्या पुरस्कारांची निवड करण्याचं काम भारतीय बाल कल्याण परिषदेकडे होतं। पण अलीकडच्या काळामध्ये दिल्लीचं जे हायकोर्ट आहे तिथं ह्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबद्दल प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे या संस्थेकडून केंद्र सरकारने हे काम काढून घेतलेलं आहे। आणि याच्या पुढे आता केंद्र सरकारच राष्ट्रीय म्हणजे बाल शौर्य पुरस्कार प्रजासत्ताक दिनी त्याच्याकरता पुरस्कारांची निवड करणार आहे। 26 जानेवारीला हे दिले जातात। याच्या नावातही बदल केला आहे केंद्र सरकारने। आधी हे नाव होतं राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, आता याचं नाव आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार। त्याच्यानंतर ह्या 26 जानेवारीला एकूण 26 पुरस्कार दिले जाणार आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये शौर्य आणि ते असतात। सो इतकं डिटेलमध्ये आपल्याला ते विचारलं जात नाही, पण 26 पुरस्कार दिले जातील।
हा आता नाव बदललंय तेही लक्षात ठेवायचं. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार आणि भारतीय बाल कल्याण परिषद यांच्याकडून हे काम काढून घेण्यात आलेलं आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर दर सोमवारी एक चांगलं कॉलमच लिहिला जातो लोकसत्तेला, आणि हा आपल्यासाठी बेसिक कन्सेप्टसाठी खूप खूप महत्वाचा आहे. या बेसिक कन्सेप्ट तशा आपल्या अर्थव्यवस्थेच्या कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला मिळतील. भारतीय अर्थव्यवस्था 10 इयर, आता त्यांनी दिले जावा 10 इयर चॅलेंज नावाची गोष्ट सोशल मीडियावर खूप जोरात आहे. लोक 2009 आणि 2019चे फोटो वगैरे पोस्ट करतायत. ज्यांना भेटत नाही ते 2003, 2019 असे पण करणारे काही लोक आहेत. 10 इयर चॅलेंज नावाचा जो काय प्रकार आहे, याच्यामध्ये 2009 आणि 2019चा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा 2009 मध्ये 1.7 ट्रिलियन होता. तो आता $2.7 ट्रिलियन झालेला आहे. सो हा ट्रिमेंडस चेंज आपल्याला दिसतो. 2.7 ट्रिलियन म्हणजे 190 लाख कोटीपर्यंत. अर्थसंकल्पाचा विचार केला तर 2009 मध्ये 8 लाख कोटी आणि 2019 मध्ये म्हणजे 2018-19 लास्ट इयरचं जे बजेट होतं ते 24 लाख कोटी, जवळपास 10 वर्षात 3 पट झालेलं आहे, तिप्पट हे झालेलं आहे. सो महसुली खर्च याच्यात काही कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे महसुली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. याच्यामध्ये काय काय येतं तर प्रशासकीय खर्च येतो, पगार येतात, पेन्शन्स येतात आणि देखभालीचा खर्च येतो. म्हणजे डे टू डे लाईफ दैनंदिन जो खर्च असतो तो महसुली खर्चात तुम्ही बघू शकता. भांडवली खर्च जो आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, याच्यामधून नवीन संपत्तीची निर्मिती केली जाते, जसं जनकल्याण, वेलफेअर आणि देशाच्या हितासाठी. मग याच्यामध्ये आरोग्य, शेती, सिंचन, पायाभूत सोयीसुविधा या भांडवली खर्चामध्ये येतात. त्याच्यानंतर अनुत्पादित खर्च नावाची एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे काय नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. आता तिच्यात नावच आहे अनुत्पादित, म्हणजे उत्पादन ज्याच्यातून होत नाही, म्हणजे ज्याच्यातून फक्त खर्च होणार आहे पण आउटपुट काही येणार नाही, आपल्याला काही विशिष्ट त्याच्यातून फायदा होणार नाहीये. मग असं काय युद्ध, संरक्षण, व्यवस्थेतील खर्च, वेतन, निवृत्ती, वेतन खर्च, हे जे काय ना युद्ध, संरक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हा आता सध्या ते शटडाऊन झालेलं आहे अमेरिकेमध्ये. ते डोनाल्ड ट्रम्प म्हटलं मी भिंत बांधतो, ते बाकीचे म्हटले नका नका भिंत नका बांधतो. तर भिंतीचा खर्च जितका आहे त्याच्यामुळे ते वर्कआउट होत नाहीये. म्हणून हे खर्च जे असतात कुठं कुठं खर्च केला पाहिजे, किती केला पाहिजे, हे आपण बजेट आता येईल त्यावेळेस या गोष्टी बघणार आहोत. 2018-19 मध्ये 24 लाख कोटी हा सार्वजनिक खर्च आहे. या सार्वजनिक खर्चापैकी 12 लाख कोटी हे निवृत्ती वेतन, कर्जाचं व्याज, अनुदान. अनुदान कशावर? संरक्षण, खनिज तेल, खाद्यतेल, खत याच्यावरच होतो. म्हणजे 50% जो खर्च आहे आपला तो ह्या गोष्टींवर होतो. निवृत्ती वेतन, कर्जाचं वरील व्याज आणि अनुदान, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. याच्यातही एक महत्वाची गोष्ट आहे की भारताने जे काही कर्ज उचललंय त्याचं जर तुम्ही व्याज बघितलं तर 18%, ह्या सगळ्या 12 लाखातला 18% तेवढं तिच्यावर जातं. सो ते एक लक्षात घ्या. खेलो इंडियाचं दुसरं पर्व संपन्न आलं, दुसरी स्पर्धा ही संपन्न झालेली आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र 228 पदकांसह अव्वल आहे. सो महाराष्ट्राचा नाद नाही. आणि गत वर्षीच्या हरियाणाला मागे टाकलं. हरियाणा टॉपला होतं बघा. महाराष्ट्राला 85 सुवर्ण, 62 रौप्य, 81 कांस्य, 228 पदकं महाराष्ट्राला मिळालेली आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता ही पदतालिका जरी मी इथं दिलेली असली तरी ही तुम्हाला काही विचारली जाणार नाही, पण महाराष्ट्राची पदकं आपल्याला पाठ पाहिजे. 85 सुवर्ण, 82 रौप्य आणि 81. ह्या 85 मध्ये पण मुलींनी सर्वात जास्त सुवर्ण कमवलेले आहेत. 49 सुवर्ण हे मुलींचे आहे, तर मुलांनी 36 सुवर्ण आणलेले आहेत. ऑलिम्पिकमध्ये मुलींचाच बोलवाला होता. सो हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता पद तालिकेमध्ये 1 नंबरला महाराष्ट्र आहे, 2 नंबरला हरियाणा, 3 नंबरला दिल्ली, 4 नंबरला कर्नाटक आणि 5 नंबरला तमिळनाडू. आता इकडे बघितलं 228, 178, 136, 77, 87. मग हे असं कसं झालं तर सगळी गंमत इथं आहे. हे जे गणित असतं ते सुवर्ण पदकांचं गणित आहे. सो इथंच कर्नाटकला 30 आहे, तामिळनाडूला 27 आहे. सो ऑब्व्हियसली ते वरती, म्हणजे कोणाला किती भेटलं तो गंमत नाहीये. सगळी मजा जी आहे ती सुवर्ण पदकांची असते. सो ते एक लक्षात ठेवायचं. कारण इथं बघा तुम्हाला रौप्य आणि कांस्य दोघी जास्त आहेत, 28, 35, 19, 25, तरी सुद्धा ते खाली आहे. कारण सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे त्याचं हे असतं, सुवर्ण पदकांचा इश्यू असतो. त्यानंतर क्लिनिकल ट्रायल संबंधीची न्यूज आहे. क्लिनिकल ट्रायल 2005 पासून जवळपास 5,000 रुग्णांचा बळी गेलेला आहे भारतामध्ये. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय? एखादं नवीन औषध ज्या वेळेस येतं त्याचा परिणाम काय होतात ते तपासण्यासाठीच्या चाचण्या केल्या जातात लोकांवर. औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940चा विचार जर केला तुम्ही तर मृत्युमुखी पडलेल्या किंवा शरीरावर गंभीर दुष्परिणाम झालेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईची सुरुवातीला तरतूद नव्हती. ही तरतूद 2013 मध्ये करण्यात आली
आणि याच्यामधून आतापर्यंत केवळ फक्त 508 लोकांनाच भरपाई मिळालेली आहे. सो क्लिनिकल ट्रायल्स हा एक महत्वाचा मुद्दा की याच्यावर नीट लक्ष ठेवणं सरकारने गरजेचं आहे. ट्रेन क्लिनलीनेस सर्व्हे 2018 झालेला आहे. ट्रेनच्या बाबतीत स्वच्छता. सो पुणे सिकंदराबाद ही सर्वात स्वच्छ, त्याच्याबरोबर हावडा आणि रांचीसह अजून 3 शताब्दी एक्सप्रेस सर्वात स्वच्छ. पुणे सिकंदराबाद हिला का निवडलं गेलेलं आहे तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये ही धावते आणि ह्या दोघी राज्यांचा सांस्कृतिक वारसा तिथं आहे. लोकसंगीताची माहिती दिलेली आहे. सीसीटीव्ही, इंटरनेट, वायफाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुणे सिकंदराबादमध्ये मिळतील. सो पीडब्ल्यूसी है ना, पीडब्ल्यूसीचा अहवाल आलेला आहे की 2019 मध्ये भारत ही जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. ब्रिटनला मागे टाकण्याची शक्यता आहे भारताने या अहवालानुसार. सो ब्रिटन मागे जाऊ शकतं. आपण लास्ट इयर फ्रान्सला मागे टाकून 6 नंबरवर आहोत. सो आतापर्यंतचा जो सिक्वेन्स आहे तो आपण करंटमध्ये कव्हर केला होता. लास्ट इयर भारत 6 नंबरला आहे तर पहिले 5 कोण आहे क्रमांकाला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल. केंद्रीय विद्यापीठामधून आगामी सत्रापासून 10% विद्यार्थी सवर्णांसाठी कोटा दिला गेलेला आहे. सो ही एक बाब महत्वाची आहे. सो हे आपण बघितलं सुद्धा होतं. म्हणजे अशा संबंधीचं युजीसीने आता हे केलेलं आहे की युजीसीने सांगितलं की तुम्ही सगळ्या जे काही चाचपणी करा जागांची आणि त्याच्यामधून. सो येत्या शुक्रवारी 25 जानेवारीला शासकीय योजनांच्या भाग 2 साठी आपण भेटणार आहोत कॅम्प ब्रांच युनिक अकॅडमी दुपारी 3 वाजता शुक्रवारी. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करा. जे काय युपीएससी संबंधीचे आर्टिकल्स वगैरे एमपीएससीचे आपण टाकत असतो आणि बाकीची ही माहिती तुम्हाला इथून मिळेल. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जर काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.